नमस्कार, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर। आता मी आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जिथे सुरू आहे त्या ठिकाणी। माझ्या समवेत आहेत श्री प्रमोद गोगावले, शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख। मी त्यांना विचारतोय की आता जवळपास 1,12,000चा लीड झालेला आहे। आता वाजलेत 1:40 निम्म्या मतांची मोजणी पूर्ण झालेली आहे। या सगळ्या लीडकडे तुम्ही कसं बघता आणि एवढा लीड तुटेल का आता, तुम्हाला काय वाटतं? बघा, आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 52% मतदान झाले म्हणजे 12.5 लाखाच्या आसपास मतदान झालेले आहे। 6.5 लाख झालेले आणि 6 लाखाचा अजून बाकी आहे। परंतु आता लीड झाला आहे 1,12,000 आणि 2.25 वाजलेत आणि हाच ट्रेंड आता कायम राहणार आहे। कसं आहे, 2-5-10 हजारचा लीड असतो तो मागे पुढे कुठेतरी होतो, पण तोच लीड जेव्हा 30-40 हजाराच्या वरती जातो ना, त्यावेळेस तो लीड एवढा मोठा तुटणं कठीण असतं। आम्हाला खात्री आहे की हाच लीड हा असं वाढत जाणार आणि जवळपास 2 ते 2.5 लाखाच्या मताधिक्याने नरेश म्हस्के साहेब जे निवडून येणार आहेत। जेव्हा मतमोजणी सुरू व्हायची होती त्यावेळी राजन विचारे शुअर शॉट ते हॅट्रिक मारतील, तिसऱ्यांदा निवडून येतीलच असं एक म्हटलं जायचं। तुलनेने नरेशजी म्हस्के हे नवखे उमेदवार आणि लोकसभेची थेट निवडणूक लढत होते, तर मग हे अचानक एवढं मतांचा झुकाव कसा काय? हा जो तुम्ही नवखे उमेदवार म्हणून हा बोलताय ना, हा जरा चुकीचा तुमचा एक संदेश आहे किंवा तुमचं बोलणं असं मी म्हणेन। कारण आम्ही नरेश म्हस्के साहेबांना लहानपणापासून बघत आलो आहे। आम्ही त्यांच्या विभागातले, आमच्या समाजाचे आहेत, आम्ही ते एकत्र वाढलेलो आहे। तर त्यांना बघितले की कॉलेज जीवनापासून म्हणजे कॉलेज जीवनाच्या विद्यार्थी दशेपासून ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये म्हणजे त्यावेळेस ते कॉलेजमध्ये GS होते, ज्ञानसाधना कॉलेजमध्ये शिकताना 18व्या-19व्या वर्षी। त्याच वेळेस त्या कॉलेजचे ते विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते, नंतर विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख झाले, विद्यार्थी सेनेचे कोकण विभाग जिल्हा प्रमुख झाले, त्यानंतर ते ठाण्याचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख झाले, ठाण्याचे शहर प्रमुख झाले शिवसेनेचे, ठाण्याचे उपजिल्हा प्रमुख झाले आणि जिल्हा प्रमुख झाले। त्याचबरोबर 97 साली त्यांनी पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली होती। अगदी थोड्या मताच्या फरकाने ते पराभूत झाले होते, परंतु त्यामध्ये त्यावेळेस कच न खाता त्यांनी पुन्हा जोमाने तयारी चालू केली। 2002 साली ते कॉपमध्ये स्वीकृत नगरसेवक होते ठाणे महापालिकेत, 2007 साली झाले। त्याचबरोबर 2012 साली त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जनमतातून निवडून येऊन ते पहिल्यांदा सभागृह झाले। त्यानंतर ते पुन्हा 2017 निवडून आले। या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते जवळपास 6.5 वर्ष सभागृह नेते होते, 1 वर्ष स्थायी समिती सभापती होते, 2.5 वर्ष महापौर होते। म्हणजे एवढा मोठा त्यांना प्रशासनाचा सुद्धा अनुभव होता, त्याचबरोबर त्यांना पक्षाचा सुद्धा अनुभव होता। त्यामुळे नवका उमेदवार हे चुकीचं म्हणणं आहे। तुम्ही असं बोलू शकता की नगरसेवक पदानंतर महापौर पदानंतर डायरेक्ट लोकसभा आहे, पण तो नवका उमेदवार लोकांना माहिती उमेदवार होता। मागच्या 2 वर्षाच्या कार्यकाळ जेव्हा या सगळ्या घडामोडी काढल्या, त्यानंतर शिंदे साहेबांनी हे ज्या उठाव केला होता, हे जे पाऊल उचललं, त्यानंतर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाची बाजू असेल, शिंदे साहेबांची बाजू असेल, पूर्ण महाराष्ट्राबरोबर भारतामध्ये पडखरपणे मांडण्यात नरेश म्हस्के साहेबांचा खंडा हात आहे, कारण ते प्रवक्ते आहेत। असं म्हटलं जायचं की म्हस्के साहेब या रिंगणामध्ये उशिरा आले, कारण ही जागा भाजपला द्यायची की शिंदे साहेबांच्या एखाद्या चेल्याला द्यायची, याच्यावरून बरेच मतप्रवाह होते। उशिरा प्रचार सुरू झाला, उशिरा तिकीट जाहीर झाल्यामुळे, त्यामुळे मी तो नवका शब्द वापरला। ठाणे लोकसभेमध्ये जे 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात, त्यात तुलनेने कुठे जास्त आघाडी मिळाली असेल आपल्या उमेदवाराला? बघा, 6 विधानसभा मतदारसंघ असले तरी 6च्या 6 ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत। बरोबर। त्याच्यामध्ये ठाणे शहर, कोपरी, पाचपाकाडी आणि ओळा माजिवडा हे आपल्या ठाण्यातले जो शिंदे साहेबांचा मतदारसंघ आणि शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। या 3मध्ये तर प्रश्नच नाही आहेत। त्यासोबतच मीरा भाईंदरमध्ये पण लीड मिळणार, ऐरोली मतदारसंघामध्ये पण, आणि नवी मुंबईमध्ये जो बेलापूर मतदारसंघ आहे। कारण 6च्या 6 जे महायुतीचे आमदार आहेत त्या सर्वांनी तन मन धनाने काम केले। सगळ्या कार्यकर्त्यांनी तिकीट जरी उशिरा डिक्लेअर झाला असेल तरी पण आधीपासून आमच्या सभा झाल्या होत्या, मेळावे झाले होते, कार्यकर्ते महायुतीचे मेळावे झाले होते, आणि प्रत्येक युतीच्या मेळाव्यामध्ये हेच सांगण्यात आलं की उमेदवार कोणीही असू द्या, तो महायुतीचा उमेदवार असेल आणि त्याचं आपल्याला काम करण्याचं आहे। आणि जो कार्यकर्त्यांनी तो शब्द पाळलेला आहे, शिंदे साहेबांचा शब्द असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांचा असेल, अजितदादा पवार साहेबांचा असेल, प्रत्येकाचा कार्यकर्त्यांनी शब्द पाळलेला आहे की आपल्या नेत्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। म्हणजे आता तुम्ही संध्याकाळी गुलाल उधळणार? तर संध्याकाळी आमचं चालू झालं, आता आमचं चालू झालेलं आहे गुलाल उधळणं। आता आम्ही बॅनरसुद्धा पेंटिंगला दिलेले आहेत आणि मिरवणूक पण आम्ही काढणार आहे। आचारसंहिता असेल पण आमचा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, तो आनंद गगनात मावत नसतो, आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते तयारी लागलेलो आहोत। धन्यवाद। थँक्यू।